अनेक गोष्टी आहेत ज्याच्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण पशुसंवर्धन हे खातं आपण सांभाळत आहात, पण त्यासोबतच आपल्या घरी देखील गोमाता आहे. तर या संदर्भात नक्की जाणून घ्यायला आवडेल. आहे. आता आम्ही शेतकऱ्यांचंच कुटुंब असल्यामुळे घरी गावी भरपूर गाई, म्हशी, बैल वगैरे जनावरं होतीच. पण बंगल्यातही आहे. आत्ता म्हणजे मी पशुसंवर्धन मंत्री झाल्यावर माझा वाढदिवसाला माझ्या कार्यकर्त्यांनी मला एक गायीचं जोडपं गिफ्ट केलं. गाय आणि बैल. ते आहे पुंगनूर गाय आहे. ती छोटी असते ती गाय. तर माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला ते गिफ्ट केलं. आणि मला आवड आहे. माझ्या घरी स्वतःचे 3 श्वान पण आहेत, पेट आहेत. ते खूप पॉप्युलर आहेत, माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये येत राहतात. आणि 2 मी अडॉप्ट पण केलेले आहेत. तर असे मला आवड आहे प्राण्यांची. आमच्या घरी बाबांपासून आईपासून सगळ्यांना प्राण्यांची आवड आहे. आणि ह्या गायी येण्याने खूप छान वाटतं मला. मी रोज त्यांना गुळ आणि पोळी देते वगैरे. त्या ओळखतात त्यांचं नाव. मी जर बाहेर जात असेल आणि त्यांच्या गोठ्यात असतील तर ते आवाज देतात तिकडून. म्हणजे अक्षरशः ते आंबरडा ते असं फोडतात आणि मग गेट उघडले की धावत वगैरे येतात. तर खूप छान अटॅचमेंट होते. ज्यांना आपलं व्यक्त होता येत नाही त्यांच्यासाठी काम करण्याचं पण एक वेगळं समाधान आहे. मला असं वाटतं तुमची ही रुची पाहूनच कदाचित मुख्यमंत्र्यांनी हे खातं. म्हणजे बघा याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक गोरक्षा हा विषय आहे. गाईचं, बैलांचं, म्हशींचं यांचं संवर्धन आहे. ब्रीड्सला जास्तीत जास्त सायंटिफिकली जेनेटिकली ऑल्टर्ड करणं आहे. सेक्स सॉर्टर सीमन म्हणजे कसं आहे की दरवेळी गायीनी आणि म्हशीनी गर्भधारणा केली तर त्यांना फिमेलच व्हावं. आपल्याकडे बायकांच्या जेवढी मागणी नाही जेवढी प्राणी जातीत आहे तर ते आहे. आणि एक आहे की जिथे पोल्ट्री आहे, गोट्री आहे, फिशरी आहे, जिथे आम्ही ह्युमन कन्झम्पशनसाठी या गोष्टी बनवतो. एकीकडे त्यांचं म्हणजे पर्यायी ते आहार बनतात, पण एकीकडे त्यांचं संरक्षण होतं. असे 2 वेगवेगळे विषय आहेत. खरं. सो खरंच तारेवरची कसरत आहे. इतका सगळा हा व्याप हाकणं आणि याशिवाय नेते म्हणून जेव्हा आपण अनेक ठिकाणी महाराष्ट्रात फिरतात तेव्हा लोकांचं जे प्रेम आणि आपुलकी आपल्याला मिळते ती आम्ही पाहतच असतो.